अयोध्येतील राम मंदिराबाबत महत्त्वाची बातमी ती म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरलाय। अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि राम मंदिराचं 22 जानेवारी 2024ला उद्घाटन होणार आहे। 22 जानेवारीला दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होईल। पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावरती येत आहेत आणि दुपारी 1 वाजता शिर्डीत ते पोहोचतील। यावेळी ते साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन मंदिरात पूजा करणार आहेत। मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे आणि मोदींच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलंय। आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे आज सुनावणी होणार आहे। दुपारी 4 वाजता सुनावणी होणार असून यावेळी 3 अर्जांवरती सुनावणी होईल। याचिकांमध्ये उपस्थित करण्यात आलेले मुद्दे कोणते आहेत, कोणत्या बाबींवरती कधी आणि कशी सुनावणी घ्यायची, वेळापत्रक कसं असावं या सगळ्या मुद्द्यांवरती या सुनावणीत दोन्ही बाजूंची मतं मांडण्याची संधी दिली जाणार आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलगाव, राजगुरे आणि मोठेगाव या 2 गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देत गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारलं आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। कराडमधील पोतले गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे, तर घारेवाडी ते पोतले गावापर्यंत रॅली काढण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील गावागावात मराठा बांधवांकडून उपोषण केलं जातंय। लातूरमधील मुरुड गावात मराठा कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केलं। इतकंच नव्हे तर नेत्यांना गावबंदी देखील करण्यात आली। पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावात सकल मराठा समाजाकडून नुकतीच बैठक घेण्यात आली। या बैठकीत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात राजकीय नेत्यांना प्रवेश देणार नसल्याचा निर्धार करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात बाबरा सर्कल इथे मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात आलं। यात मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते आणि नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते आणि आरक्षणाचा प्रश्न सरकारनं तातडीनं सोडवावा अशी मागणी आंदोलकांनी केली। मुक्ताईनगर येथील गौण खनिज प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना तब्बल 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस आली आहे। या नोटीशीवरती प्रतिक्रिया देताना केवळ आडनाव खडसे असल्यामुळे मला ही नोटीस आल्याचं रक्षा खडसे यांनी सांगत अप्रत्यक्षरित्या भाजपवरती नाराजी व्यक्त केली। या प्रकरणाची नोटीस येऊन चौकशीमध्ये काय ते सत्य समोर येईल असं प्रत्युत्तर खासदार रक्षा खडसे यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांना दिलं। प्रियांका गांधी आज पुणे दौऱ्यावरती आहेत। खासगी कार्यक्रमासाठी त्या पुणे दौऱ्यावरती येत आहेत। यामध्ये पक्षाच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमाचा समावेश नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नागपुरात अखेर बंगला मिळालाय। सार्वजनिक बांधकाम विभागानं नागपुरात अजितदादांसाठी प्रशस्त बंगला शोधलाय। नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर दादांसाठी बंगला शोधण्यात आलाय आणि सुरक्षेच्या दृष्टीनं या बंगल्यावरती पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचं एकमत झालंय। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये जवळजवळ 2 लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना अल्प मानधनात काम करावं लागते आणि त्यांच्या विविध मागण्या पूर्ण न झाल्यानं आज रायगड भवन येथे थाळीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं दिली आहे। जात प्रमाणपत्राच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी बांधवांचं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं कोळी बांधव आक्रमक झालेत आणि हातात मशाल घेत त्यांनी मोर्चा काढला। नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या कंत्राटी आरोग्य सेविका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं केली। राज्य सरकारनं सेवेत कायम करून घ्यावं ही मागणी यावेळी करण्यात आली आणि मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला। छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या वतीनं थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली। या अनुषंगानं विशालनगर इथल्या आनंद प्रवीण सोमय्या वंडर गार्डन प्राथमिक शाळा या ठिकाणी 5,276,276 रुपये थकबाकी असल्यामुळे मुख्याध्यापक कार्यालय सील करण्यात आले। नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं। 7 दिवसांनंतर सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे उपोषण करण्यात आलं। एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळेला नाशिकमधून एक मोठी बातमी येते। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिकच्या सराफा व्यावसायिकाला पुणे पोलिसांकडून अटक झाली आहे। ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी नाशिकच्या सराफाकडून
8 किलो सोनं खरेदी केलं होतं आणि ड्रग्सच्या पैशातून सोनं खरेदी झाल्याचं उघड झालंय। नाशिकचे आणखी काही सराफ आणि व्यावसायिक पुणे पोलिसांच्या रडारवरती आहेत। त्यामुळे नाशिकचं ड्रग्स कनेक्शन आता सराफ व्यावसायिकांपर्यंत सुद्धा पोहोचलंय का, असा प्रश्न यातून पडतोय। अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, श्वेता, नाशिकमध्ये ललित पाटील याचे अनेक कनेक्शन समोर आलेले आहे। यापूर्वी काही राजकीय नेत्यांबरोबर त्याची असलेली उठबस असेल किंवा काही व्यावसायिकांबरोबर असलेले त्याचे हितसंबंध जे आहे ते समोर आले होते। मात्र आता पुणे पोलिसांच्या तपासामध्ये एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। ड्रग्सच्या पैशांमधून त्याने नाशिकमधील एका सराफ व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपयांचं सोनं खरेदी केल्याची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांना प्राप्त झाली होती आणि या अनुषंगाने पुणे पोलिसांनी नाशिकमधील एका सराफ व्यावसायिकाला ताब्यात घेतलेला आहे। या सराफ व्यावसायिकाची पुणे पोलिसांकडून आता चौकशी केली जाणार आहे। ललित पाटील याच्याकडनं पैसे घेऊन त्याला सोनं देण्याचा जो काही प्रकार आहे हे करत असताना मोठ्या प्रमाणात कोणतंही बिल न देणं, केवळ सोन्याचे वस्तू अर्थात सोन्याच्या विटा त्याच्याकडनं खरेदी करण्यात आल्याचं देखील सांगितलं जातंय। आणि हीच खरेदी करत असताना जे सराफ व्यावसायिकांचे नियम असतात, जीएसटीचे बिल असतील, हे इतर कुठले कायदेशीर जी बिलं असतात ती न देता केवळ आर्थिक कॅशमध्ये व्यवहार करून त्याला त्या बदल्यामध्ये सोनं देणं असेल, असा व्यवहार या सराफ व्यावसायिकाकडून झालेला असावा आणि म्हणून पोलिसांनी त्याला या प्रकरणामध्ये ताब्यात घेतल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। मात्र आता ललित पाटीलचं कनेक्शन थेट सराफ व्यावसायिकांपर्यंत पोहोचल्यामुळे नाशिकमधील सराफ व्यावसायिकांचे धाबे यामुळे दणाणलेले आहे। श्वेता, बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता पाहूयात पुन्हा बातमी 36 जिल्ह्यांची। मध्य प्रदेश भुसावळ जामनेर छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी असलेल्या एकमेव मार्गाची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय। पंढरपूर शहरातील कर्मयोगी शाळेजवळच्या मुख्य रस्त्यावरती ड्रेनेजची पाईपलाईन फुटल्यामुळे घाण पाणी रस्त्यावरती येतंय आणि या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। रहदारीच्या रस्त्यावरती मागील काही दिवसांपासून घाण पाणी साठत असल्यामुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। मावळ तालुक्यात भात कापणीची लगबग चालू असताना शेतकऱ्यांची रब्बी हंगाम तयारी सुद्धा सुरू झाली आहे। तालुक्यातील रब्बी हंगामातील पहिली कांदा लागवड पाचाना इथल्या शेतामध्ये करण्यात आली आणि रब्बी हंगामात पवन मावळमध्ये गावरान कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। निर्यात शुल्क लागू केल्यानं काही काळ नियंत्रणात राहिलेल्या कांदा दरांना आवक घटल्यामुळे उसळी घेतली। बुधवारी एकाच दिवसात कांद्याचे दर प्रति क्विंटल 500 ते 600 रुपयांनी वधारलेत आणि देशांतर्गत मागणी कायम असताना आवक कमी होतीये। नवीन लाल कांदा पूर्ण क्षमतेनं बाजारात येईपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे। वाशिमच्या कारंजामध्ये डीजेच्या आवाजानं गुरुमंदिर परिसरातील खिडक्यांच्या काचा फुटल्या असून काही घरांची छतं कोसळल्याची घटना घडली। दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडला। या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त झाले असताना साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत सुद्धा दुपटीनं वाढ होतीये। मुंबईमध्ये गेल्या 20 दिवसात मलेरियाचे 680 तर डेंग्यूचे 737 रुग्ण आढळलेत। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। नोव्हेंबर महिन्यामध्ये बँका 15 दिवस बंद राहणार आहेत। दिवाळी, गोवर्धन पूजा, छठ पूजा या सणानिमित्तानं बँका बंद असतील। शिवाय शनिवार रविवारच्या सुट्ट्यांचा देखील यात समावेश आहे आणि या सुट्ट्यांच्या काळात ग्राहकांना आपले व्यवहार डिजिटल तसंच एटीएमच्या माध्यमातून करता येतील। इथे वेळ